हाय गाईज आणि वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन किंजलच्या ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हॅशटॅग नुसतं तर थंबनेल बघून तुम्ही तर समजलात असाल की आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे. तर आपण जास्त काही न बोलता स्टार्ट करूया आपली सीताफळची बासुंदी किंवा शेक, यू कॅन कॉल इट एनिथिंग बिकॉज हे खूप इन्स्टंट असणार आहे. त्यासाठी ऑफकोर्स आधी आपल्याला लागणार आहे सीताफळ. सीताफळ आलेलं आहे आपलं आणि त्यानंतर एक चॉपर लागणार आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये आपण सीड्स आणि पल्प बाजूबाजूला काढणार आहे. आणि येस, आणि आपल्याला लागणार आहे थंड दूध. ओके, आपलं गार गार दूध मस्तपैकी ते रेडी आहे आणि ते ऑलमोस्ट त्याचं बर्फ झालं आहे. तर इट्स नाईस आय गेस फॉर सीताफळ. सो लेट स्टार्ट. पहिला तर आपण हा चॉपर खोलणार आहे आणि येस साखर पण, बट ते सगळ्यांच्या टेस्टवर डिफर करतं. कारण का ज्यांना जास्त गोड हवी गोड पाहिजे तर त्यांनी जास्त साखर टाका, ज्यांना जास्त गोड नको आहे जे माझ्यासारखे आहेत त्यांनी कमी साखर टाका, आणि ज्यांना काहीच नको आहे त्यांनी गुड टू गो विथ मिल्क अँड सीताफळ. दॅट्स इट. सो फर्स्ट वी आर गोइंग टू जस्ट वाव, किती चांगलं आहे. आय लव्ह सीताफळ, आय लव्ह सीताफळ. आहा, स्कूप करून घेऊया आपण. स्कूप करण्यासाठी स्पून. की स्वतः आपण पूर्ण सीताफळ पूर्ण आपण ह्याला स्कूप करून घेतलं आणि आता आपण ह्याला सीड्स आणि ह्याचा पल्प सेपरेट करूया फटकन लगेच. ओके गाईस, तर आपलं सीड्स आणि पल्प सेपरेट झालं आहे. सेपरेट केलं आपण यांना आणि आपण ह्याच्यात टाकणार आहे दूध, जे आपण पूर्ण थोडंसं बर्फ झालं पण इट्स नाईस, इट्स ॲक्च्युली नाईस. त्याच्यात थोडं बर्फ झालेलं दूध आपण टाकणार आहे. मस्त गारगार होणार आहे. ओ माय गॉड, मला तर आत्ताच हे खावंसं वाटतं. सी गाईस, कुल्फी टाईप झालं आहे हे दूध तर. ओके, टाकलं आपण सर्व दूध आणि चवीनुसार साखर. ज्यांना गोड आवडतं त्यांनी साखर टाकायला कंजूसी नका करू, पण कस्टर्ड ॲपल ऑलरेडी थोडासा गोड आहे पण मी कमी साखर टाकणार आहे. देअर गोज 1 and 2. ज्यांना साखर नको आहे त्या लोकांनी हनी पण टाकू शकतात, बट हनी इज ऑप्शनल. हनीसोबत मी कधी बनवलं नाही आहे, बट तुम्ही लोक ट्राय करू शकता बिकॉज दिस इज मी ट्राईंग दिस फॉर द सेकंड टाईम. फर्स्ट टाईम हे खूप चांगलं झालेलं आणि मी थोडंसंच बनवलेलं, बट इट वॉज टू गुड, टू नाईस. सीताफळचं आईस्क्रीम सारखं आहे, जस्ट लाईक नॅचरल्स. आणि येस, वी आर जस्ट गोइंग टू, तर ह्याला आपण फिरवूया मस्तपैकी. The wait is over guys. The wait is over. थोडं अजून थोडंसं आणि लेट्स सी कसं झालं हे. होईला तर चांगलंच पाहिजे कारण का दिस इज मी ट्राईंग इट फॉर सेकंड टाईम. गाईज, आय एम टेलिंग यू गाईज, यू हॅव टू ट्राय दिस. कारण का हे एवढं चांगलं होतं ना की नो वन कॅन रेजिस्ट इट. बोल घेऊया. ओके, ह्याच्यात असं सीताफळ एकदम पण बारीक नाही होते, जरा चांगला वाटतं खायला आणि एकदम पण जाड नाही राहत. सो इट इज नाईस. तर त्याला फटकन काढून घेऊया आपण. गाईस, आता मी ह्याच्यात काढून घेतले थंडगार आपलं मिल्कशेक, सीताफळ मिल्कशेक. अँड नाव वी आर गोइंग टू ट्राय इट. लेट्स गो, लेट्स गो गाईज, ट्रस्ट मी, ट्रस्ट मी. हेवन 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 आहे, हेवन आहे. ज्यांना सीताफळ आवडतं ना गाईज, प्लीज, आय एम टेलिंग यू, यू गाईज हॅव टू टेस्ट दिस. वाव, इट्स वाव. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे.
सीताफळ जास्त बारीक आणि जास्त जाड पण नाही आहे. दुधामध्ये पण मस्तपैकी मिक्स झालं. तुम्ही पण टेस्ट करा. फक्त बघा किती. आहा किंजल, यू आर डुईंग व्हेरी नाईस. वाव किंजल, आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. सो गाईज मी याला एन्जॉय करते. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि इन्स्टंट कस्टर्ड मिल्कशेक बनवायला